रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. ए लव यश, आकाश लव सोनी. तर मित्रांनो, ही कथा खूप रोमॅन्टिक आहे. तर मित्रांनो, तुमच्या पाय पडतो आणि कथेची सुरुवात करतो. सोनी आणि मी एका गल्लीमध्ये राहत होतो. मी 8वीला होतो तेव्हा सोनी आमच्या गल्लीमध्ये राहायला आली होती. ती आणि तिचे आई वडील. सोनी एकुलती एक होती. ती तिच्या आई वडिलांची खूप लाडकी होती. तर तिची आणि माझी खूप चांगली मैत्री होती. ती माझ्या शाळेत तर नव्हती, पण आम्ही आमच्या कॉलनीमध्ये सोबत ट्युशन लावले होते आणि आम्ही सोबत येत जात होतो. ती खूप चांगली होती. वर्ग 10वीमध्ये तिचा पहिला नंबर आला होता आणि माझे कमी मार्क आले होते. माझ्या घरी मला बोलतीन म्हणून तिने कोणाला सांगितले नव्हते. मग आम्ही कॉलेजला गेलो आणि मग आम्ही सोबतच ॲडमिशन घेतले होते. मग आम्हाला सायकली होत्या, तर आम्ही सायकलीवर कॉलेजला जायचो. आम्ही कोणाला सांगितले नव्हते की आम्ही एकाच गल्लीत राहतो म्हणून आणि ओळखतो म्हणून. मग कॉलेजच्या टायमाला आम्ही खूप अभ्यास केला. मी तर पहिले सुरुवातीला खूप कॉलेजच्या मित्रासोबत फिरलो, पण नंतर मला स्वतःची लाज वाटायला लागली, कारण सोनी दिवसभर अभ्यास करायची आणि मी रिकामं फिरायचो आणि तिच्या गप्पा पण अभ्यासाच्याच राहत होत्या. मग मी ठरवले की मी पण आजपासून खूप अभ्यास करणार. मग मी अभ्यासाला लागलो आणि मग आमची एक्झाम झाली. मला सोनी इतके तर मार्क तर नाही मिळाले, कारण ती आमच्या वर्गात पहिली आली होती आणि मी 3रा नंबरवर होतो. मग ती मला म्हणे की मला डॉक्टर बनायचे आहे, मी मेडिकलला ॲडमिशन घेत आहे. मग मी तिला म्हणालो की मी इंजिनिअरिंग करत आहे. मग तिथून आमच्यामध्ये दुरी झाली. ती मेडिकल कॉलेजला आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजला. माझे ॲडमिशन झाले होते तर मी खूप खुश होतो आणि तिथे माझे नवीन मित्र झाले होते, तर मी एकदम बिंदास झालो. त्यांच्यासोबत फिरणे, हॉटेलमध्ये जेवण करणे, नुसतं टाइमपास करत होतो. मी असं समजत होतो की माझे इंजिनिअरिंगला ॲडमिशन झाले म्हणजे मी इंजिनियर झालो. पण एक दिवस सोनी बिमार पडली होती आणि मी तिला दवाखान्यात नेले होते. मग आम्हाला घरी यायला टाईम झाला होता. रात्रीचे 10 वाजले होते. मग आम्ही घरी आलो आणि मग मी तिला जेवण दिले आणि गोळ्या औषधी दिल्या आणि मग मी तिच्या आईला म्हणालो, काकू येतो मी. मग सोनी काही तरी म्हणत होती. मग मी तिला म्हणलं काय, तर ती मला थँक्यू म्हणणे आणि तिच्या रूममधल्या लाईट तिला खूप त्रास देत होता. मग मी तो लाईट बंद केला आणि तिला म्हणालो येतो मी. मग मी घरी आलो आणि जेवण करायला बसलो आणि मग माझे जेवण झाले आणि मग मी आमच्या गच्चीवर गेलो आणि चक्कर मारत होतो. तर मग मी 1 तास टाइमपास केला. मग 12 वाजले. मग माझ्या आईने मला आवाज दिला, झोप, उद्या कॉलेजला जायचे आहे. मग मी खाली आलो तर बघतो तर काय, सोनीच्या रूमचा लाईट चालू आहे. मग मला तिची थोडी चिंता होत होती. मग मी बघायला गेलो तर मी तिच्या दार वाजवले. मग तिची आईने दार उघडले. मग मी म्हणालो, काय झाले काकू? मग सोनीची आई म्हणे, अरे सोनी अभ्यास करत आहे. तिने लाईट चालू केला. मग मी सोनीच्या रूमकडे गेलो आणि बघतो तर काय, ती डोक्याला ओढणी बांधून काहीतरी लिहित आहे. ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. बापरे, ही इतकी बिमार आहे तरी पण अभ्यास करत आहे. मग मी माझ्या घरी आलो आणि विचार करू लागलो की मी किती टाइमपास करतो, अभ्यास करत नाही. मग मी ठरवले की आता इथून मी पण अभ्यास करन. मग मी झोपलो नाही आणि माझ्या नजरेसमोर सोनीचा चेहरा होता आणि मी अभ्यास करायला लागलो. मी त्या दिवशी सकाळी 4पर्यंत अभ्यास केला. मग दुसऱ्या दिवशीपासून मी कॉलेज पण रेग्युलर करायला लागलो. माझे सगळे मित्र परेशान होते की याला काय झाले. असंच चालू होतं. पण 1 हप्ता झाला होता की मला सोनी दिसलीच नव्हती आणि माझं मन तिला बघावं म्हणत होतं. आणि मग मी कॉलेजवरून घरी आलो आणि सोनीच्या घरी गेलो. मग मी सोनीच्या आईला म्हणालो की काकू, सोनी कुठे आहे? मग त्या काकू म्हणे की सोनी कॉलेजला गेली आहे. मग मी घरी आलो, पण माझे मन सोनीला भेटावं असं म्हणत होतं, तिच्यासाठी तरसत होतं. मग मी ठरवले की आज मी बाहेर बसलेला राहतो आणि
आणि सोनी घरी आली की माझे तिच्या सोबत भेटणे होईल. मग मी रात्रीचे 10 पर्यंत थांबलो आणि मग सोनी काही आली नाही आणि माझी काही तिच्यासोबत भेट झाली नाही. मग मला माझ्या मित्राचा कॉल आला होता की त्याची गाडी बंद पडली म्हणून. मग मी त्याला मदत करायला गेलो होतो. तर मग मला घरी यायला टाईम झाला होता. मग मी गल्लीमध्ये आलो आणि माझा विचार झाला होता की सोनीच्या घरी जाऊ. पण रात्रीचे 1 वाजला होता. मग मी घरी गेलो आणि झोपून राहिलो. आणि मग सकाळी सोनी माझ्या घरी आली तिच्या आईसोबत आणि म्हणाली की तू कॉलेजला 9ला जातो तर माझ्यासाठी 8ला जा. मला माझ्या कॉलेजला सोडत जा. मग मी म्हणालो तू तर तुझ्या मैत्रिणीसोबत येत जात होती ना. मग सोनी म्हणे अरे तिचे आणि माझे भांडण झाले. मग सोनीची आई म्हणे अरे हिला म्हणाले की तुला स्कूटी घेऊन टाक, पण ही नाही म्हणती की मला गाडी येत नाही आणि म्हणती की मला माझ्या मैत्रिणींनी पण शिकवली पण मला जमतच नाही. मग मी म्हणलो ठीक आहे काकू मी सोडत जाईन. मग मी त्या दिवसपासून मी सोनीला रोज कॉलेजला सोडत होतो. आमच्या मध्ये काहीच बोलणे होत नव्हते. मी तिला कॉलेजवर सोडले की ती बाय म्हणायची आणि मी माझ्या कॉलेजला निघून जात होतो. मग असंच चालू होतं आणि मग बघता 4-5 महिने निघून जाता. मी सोनीला कॉलेजला सोडायचो. पण एक दिवस असे झाले की माझ्या मित्राचा बड्डे होता तर मी त्यासाठी केक घ्यायला गेलो होतो. तर रस्त्यामध्ये सिग्नल लागलं होतं. तर मग सोनी दिसली. तिला बघून मला झटका बसला होता कारण ती स्कूटी चालवत आहे आणि तिच्यासोबत 2 मुली पण बसलेल्या आहे. मी तिला बघितले आणि तिने मला बघितले पण मी तिला काहीच बोललो नाही कारण तिच्या मैत्रिणी होत्या. मग पूर्ण दिवस माझ्या डोक्यात तीच गोष्ट खटकत होती की हिने मला असं का केलं. हिला तर गाडी येते चालवता. मग मी कॉलेजवरून घरी आलो आणि मग माझ्या घरी सोनी आली. माझी आई तिला म्हणाली आज खूप लवकर आली कॉलेजवरून. मग सोनी मला म्हणाली माझ्या सोबत चाल मला पुस्तक आणायचे आहे. मग मी सोनी सोबत गेलो आणि मग एक ठिकाणी गाडी थांबवली आणि मग तिला विचारले तुला तर गाडी येते पण मग मला का खोटं बोलली. मग तिने जे सांगितले ते बघू पुढच्या भागात.